लातूर शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी अघोरी प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा मार्ग भुयारी मार्गापासून बंद केला। त्यानंतर वाहतूक बंद असलेला उल्लेख कुठेही नसल्याने मोठी वाहने भुयारी मार्गापर्यंत जायची आणि तिथून त्या वाहनांना रिव्हर्स घेऊन यावं लागायचं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होती। त्यावर इलाज म्हणून उड्डाण पुलाच्या सुरुवातीलाच लोखंडी कमान बसवण्यात आली। मात्र रात्रीच्या अंधारात मोठ्या वाहनधारकांना ही कमान न दिसल्याने थेट कमानीवरच वाहन धडकून कमान तुटून खाली पडले। हा प्रकार एकदा नाही तर 3 वेळा घडला असून आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर शहराची वाहतूक विस्कळीत झालेली वाहतूक जी आहे ती कमी करण्यासाठी लातूर पोलिसांनी अघोरी प्रयत्न या ठिकाणी केले आणि वेगवेगळ्या ठिकाणचे चौक्स आहेत ते चक्क बंद करून टाकले। छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आला। मात्र तो बंद करण्यात आल्यानंतर मोठ्या वाहनांना हे कळत नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पुढे जाणारा मार्ग जो आहे तो बंद आहे। त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पुलाच्या बाजूला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कमान उभारण्यात आली होती। 8 ते 10 फूट उंचीच्या गाड्या या ठिकाणाहून जाणार नाहीत यासाठीची ही कमान होती। मात्र ही कमान जी जर पाहायला गेली तर एका मोठ्या वाहनाच्या धडकेमध्ये पूर्णपणे या ठिकाणी कोसळून या ठिकाणी पडलेली आहे आणि ही घटना पहिली नसून 3 वेळा ही कमान या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। मात्र 3ही वेळा अशा पद्धतीची घटना या ठिकाणी उड्डाण पुलाच्या शेजारी असलेल्या कमानीजवळ घडलेली आहे आणि 3ही वेळा मोठे वाहन धडकून जे आहे तो अशा पद्धतीने हे कमान जी आहे ती जमिनीवरती पडलेली आहे आणि तब्बल 3 वेळा महानगरपालिकेने यावरती खर्च केलेला आहे। मात्र 3ही वेळा ही कमान पडल्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मोठे वाहनं जे आहेत ते उड्डाण पुलापासून जे आहेत भुयारी मार्गापर्यंत परत जातात आणि त्या ठिकाणाहून रिव्हर्स ते वाहन परत घ्यावं लागते। त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते। वाहनधारकांना दिशादर्शक मार्ग या ठिकाणी कळत नसल्यामुळं कुठे ना कुठे वाहतुकीची समस्या या ठिकाणी येत आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं ही बांधण्यात आलेली जी कमान आहे, जी उभारण्यात आलेली कमान आहे ती तुटल्यामुळं कुठे ना कुठे या ठिकाणी पक्की कमान जी कधीही तुटणार नाही, वाहनाच्या धडकेत या ठिकाणी ती कमान खाली कोसळणार नाही अशा पद्धतीची कमान या ठिकाणी उभारण्याची मागणी जी आहे ती नागरिकांकडनं होत आहे आणि वाहनधारकांकडनं होत आहे। आणि मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेचं पाहायला गेलं तर हे मोठं नुकसान आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि वाहतुकीची ही समस्या जी आहे ती सुरळीत करण्यासाठी महानगरपालिकेनं पुन्हा एकदा पक्की कमान जी आहे ती या ठिकाणी बांधण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांकडनं होत आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.